सर काय सांगाल, देशभरातील विविध नागरिकांना वेगवेगळे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा जळगाव सायबरने जो आहे तो शोध घेतलेला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की सध्या याची पार्श्वभूमी आपल्याला आधी सांगतो की माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या सुपुत्र होते. त्यांची देखील एक फार मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक झाली आणि जर एवढ्या मोठ्या व्यक्तीची फसवणूक होऊ शकते तर त्यांनी ती तक्रार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सायबरचे गुन्हे हे फार मोठ्या प्रमाणात घडून राहिले भारतामध्ये आणि त्याच्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं जात नाही. मग त्यांनी एक प्रगती नावाची एक संकल्पना सुरू केलेली की ज्याच्यावर वेगवेगळे ऍप्स जे आहेत जे की जुने होते किंवा नवीन, याच्याद्वारे लोकांसाठी लोकाभिमुख योजना, त्यांचे पैसे कसे परत मिळतील, त्यांची फसवणूक कशी कमीत कमी होईल आणि सायबरमध्ये काम करणारे जे आमचे लोक आहेत किंवा पोलीस स्टेशन स्तरावर काम करणारे लोक आहेत यांना कसं प्रशिक्षण देऊन स्ट्रॉंग केलं जाईल जेणेकरून की ते टेक्नोसाव्ही होतील आणि लोकांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतील. या संकल्पनेअंतर्गत जे आमचे प्रशिक्षण झाले त्या प्रशिक्षणामध्ये आमच्या असं लक्षात आणून दिलं की एक म्यूल अकाउंट म्हणजे एखादी व्यक्ती अनेक अकाउंट इतरांच्या नावाने घेत असतो आणि त्या अकाउंटचा वापर तो फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी करत असतो. असंच करताना त्याला दुसरं हे पण म्हणतात की सायबर क्राईम हॉटस्पॉट. तर असा डेटा आम्ही मागवून घेतला महाराष्ट्र सायबरकडून. त्या आमच्या लक्षात आलं की भुसावळचा एक व्यक्ती आहे ज्याच्या नावावर भरपूर अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये भरपूर पैसे त्यांनी यापूर्वी पण स्वीकारलेले आहेत आणि जवळपास त्याच्यावर 23 गुन्हे दाखल आहेत भारतभरामध्ये. अशा व्यक्तीचा आम्ही शोध लावला, आम्हाला लक्षात आलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर FIR दाखल केली आमच्याच अधिकाऱ्यांची फिर्याद घेऊन की त्याच्या नावाने जवळजवळ 23 गुन्हे दाखल आहेत आणि 23 गुन्ह्यातून त्याने करोडो रुपयांचं फ्रॉड केलेला आहे आणि त्याची रक्कम त्याने त्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये स्वीकारलेली आहे. म्हणून आम्ही सुमोठं स्वतः फिर्यादी झालेलो आहोत आणि याच्यामध्ये लोकांच्या फिर्यादीची आम्हाला गरज नव्हती. जे आमच्या लक्षात आलं की एखादा व्यक्ती म्हणजे एक एरियामध्ये राहतोय तो या प्रकारे फ्रॉड करतोय तर अशा व्यक्तीला आपण पायबंद घातला पाहिजे. पायबंद असंच घालता येईल की ज्या वेळेस त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे ज्याच्यात म्हणजे जी अमाऊंट जी दिसते की वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्याने स्वीकारलेली ती जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे. आणि कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपल्या जवळचा राहणारा व्यक्ती इतका फ्रॉड आहे. एक साधारण व्यक्ती म्हणजे त्याचं नाव तुम्ही काहीतरी मयूर कोळे त्याचं नाव आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने ही अकाउंट्स याच्यामध्ये वेगवेगळे पैसे आलेले आहेत. हा व्यक्ती सध्या फरार आहे आणि त्याच्या अटकेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर, हे जे वेगवेगळे 23 गुन्हे आहेत ते नेमके कुठे आहेत? म्हणजे राज्यात आहेत की राज्याबाहेर आहेत? राज्याबाहेरचे गुन्हे मी आधीच बोललो आपल्याला की भारतभरात त्याच्या विरुद्ध 23 गुन्हे दाखल आहेत आणि त्या 23 गुन्ह्यांमधली त्याने बरेचसे अमाऊंट ही त्याने वेगवेगळ्या अकाउंट मधून स्वीकारलेली आहे. सर, नेमकं त्याचं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट होतं, काय नावाने ते अकाउंट होतं? एक अकाउंट नाही त्याचे स्वतःच्या नावाचे अकाउंट नाही, त्याला म्यूल अकाउंट म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या नावाने अकाउंट तयार करून घेणे आणि ते वापरणे. त्या व्यक्तीला माहित सुद्धा नसतं किंवा माहित जरी असेल एखाद्या झोपडपट्टीतली व्यक्ती आहे तिच्या नावाने अकाउंट काढून घ्यायचं, तिला काहीतरी सांगायचं की आम्हाला फक्त अकाउंट वापरायचंय. म्हणजे ते सांगणारा 5 किंवा 10 अकाउंट करणारा एखादा तयार करणारा व्यक्ती असतो आणि त्याच्यानंतर तो ते अकाउंट एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला देतो. याची फार मोठी साखळी असते. ही साखळी तोडणे जे आमच्यासाठी फार मोठं आव्हान आहे सायबर पोलिसांसमोर आणि आम्ही याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय. एखादा दरोडा पडला तर तो तपास सोपा असतो, परंतु बँकेवर दरोडा पडला आणि ते पैसे लुटले गेले त्याला समजत पण नाही. फक्त मोबाईलवर एखादं ऍप्लिकेशन ते डाउनलोड केली, मोबाईल हॅक होतो म्हणजे तुमचं अकाउंट आणि सगळं पूर्णच हॅक होऊन जातं आणि तो एकदम सहजरित्या त्या बँकेतले पैसे काढून घेतो. अशा व्यक्तीला ट्रेस करणे किंवा ट्रेल करणे ही फार मोठी गोष्ट असते आणि ते आमचे लोक करत असतात. सर, हा जो मयूर कोळे आपण सांगितला हा त्या गुन्हेगारी टोळीचा एक सदस्य आहे की सूत्रधार आहे आणि ही टोळी किती जणांची म्हणजे अशी? सध्या हे लक्षात आलं नाही की हा सूत्रधार आहे. हा आमचा कयास असा आहे की हा त्याच्यातला एक सदस्य आहे
आणि असे खूप आहेत. तुमच्या मी म्हणजे सांगू इच्छितो की याचे जे सूत्रधार असतात ते भारतात राहत नाहीत. ते चायना, दुबई किंवा ब्राझील, एनिवेअर, भारताच्या बाहेर राहून ती लोक हे कांड करत असतात आणि इथे त्या लोकांना हे वापरून घेत असतात. ते कमिशन देतात, उरलेली अमाऊंट ते ट्रान्सफर करून घेतात त्यांच्या नावाने शेअर्स किंवा कुठल्या अमाऊंटद्वारे, आणि ते शेवटपर्यंत ट्रेसच होत नाही. तर आता हे जे तुम्ही सांगितले वेगवेगळे खाते आहेत, असे किती खाते आहेत आणि त्या खात्यांचे डिटेल्स आता आपण मागवणार आहेत का? खात्यांचे डिटेल आमच्याकडे ऑलरेडी आहेत. जवळपास मी सांगितलं की 23 गुन्हे त्याच्या विरुद्ध आहेत. जवळजवळ जवळपास 408 खात्यांमध्ये ती अमाऊंट स्वीकारण्यात आलेली आहे. हे तर प्रायमा फेसी मिळालेली माहिती आहे. हे सर आपल्या जिल्ह्यातलेच आहे का सर बँक खाते की देशभरात? वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. जिल्ह्याभरातले एवढे खाते तो काढू पण शकत नाही. हे वेगवेगळ्या ठिकाणचे खाते आहेत. उदाहरणार्थ हे पेमेंट त्याने स्वीकारलेले वेगवेगळ्या ठिकाणावरून. सर ही अमाऊंट कितीपर्यंत जाऊ शकते साधारण? ही अमाऊंट जवळपास 1 कोटी ऑनवर्ड्स आहे. सर त्या आरोपीच्या शोधासाठी आता काही विशेष पथक वगैरे नेमलेलं आहे का? पथकं नेमलेले आहेत आम्ही. ऑलरेडी आमच्याकडे जवळपास 45 गुन्हे, आता 45 ते 46 गुन्हे तपासावर आहेत. आणि या सर्व गुन्ह्यांचे तपासाचे अधिकार IT ऍक्ट प्रमाणे फक्त पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला असतात, म्हणजेच ते माझ्याकडे आहेत. परंतु आमच्या टीम्स आहे या ठिकाणी, जे माझ्याकडे 24 लोक आहेत. मी यांची एक टीम बनवून ठेवलेली असते की ती रोज प्रत्येक ठिकाणी बाहेर म्हणजे कुठेही जाऊ शकतात. आज एक टीम माझी हैदराबादमध्ये, एक टीम बंगलोरला गेलेली होती. म्हणजे आउट ऑफ स्टेटचाच तपास यामध्ये जास्त असतो आणि फार कठीण असतं. इतकं सोपं नाही, परंतु आमचे प्रयत्न सतत सुरू असतात. आम्ही त्या म्हणजे त्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत आमचा पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न असतो. यांनी लोकांना ज्या पद्धतीने फसवलं, त्या फसवणुकीची सगळी रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली अशा हा, वेगवेगळ्या म्हणजे मी सांगितलं की 23 गुन्ह्यातली अमाऊंट होती ती की जे याच्याकडे जमा झाली आणि इतके गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत 23. परंतु आम्ही 24वा गुन्हा दाखल केलेला आहे. हा 24वा गुन्हा आहे जो की सुमोटो आम्ही स्वतः केला. म्हणजे एखादा जसं मोका आपण एखाद्या व्यक्तीला लावतो किंवा MPD लावतो तसाच हा प्रकार आहे. म्हणजे त्या 23 गुन्ह्यांची त्याला काही भीती नाही, तो 24वा करणारच आहे. जर त्याला पायबंद आज नाही घातला तर तो उद्याला तो सुसाटत राहील आणि लोकांची अशीच फसवणूक करत राहील. म्हणून आम्ही गुन्हा नोंद केला. एकूण रक्कम किती आहे सर आतापर्यंत? मी सांगतो की 1-1.5 कोटीपेक्षा जास्त असू शकते. म्हणजे कॅल्क्युलेशन इतकं आम्ही केले नाही, परंतु जवळपास फिर्यादीप्रमाणे 1,30,00,000 फार मोठी अमाऊंट आहे. आता हे तर समोर आलेले काही खाते आहेत, बाकी त्याने अजून काय कुठं काय केलेलं असावं हे पण जवळजवळ आमच्या रेकॉर्ड प्रमाणे इतके 23 गुन्हे त्याच्यावर आहेत. म्हणजे तो नक्कीच समाजासाठी घातक व्यक्ती आहे आणि याच्याद्वारे सुद्धा पुढची कारवाई अजून काय करता येईल याचा आम्ही सखोल अभ्यास करतोय.